ओके, तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज परत एकदा तुमच्यासाठी मी एक हॉरर स्टोरी घेऊन आलो आहे. मंडळी, एक जगन नावाचा माणूस होता आणि तो माणूस एक आचारी होता. त्याची व्हॅल्यू एवढी जास्त होती की त्याच्या अपॉइंटमेंट घ्यायला लागायच्या. आता त्याचं स्वप्न ना असं होतं की बाबा मला नोकरी लागायला पाहिजे होती किंवा मी नोकरीला लागायला पाहिजे होतो, पण काही कारणास्तव त्याला नोकरी लागली नाही आणि तो नोकरीला लागला नाही. नोकरीला लागला नाही. बोलणं सारखं सारखं आहे पण थोडंसं अलग अलगसं वाटतंय का नाही? नोकरीला लागला नाही. अच्छा, ओके, ठीक आहे, ही गोष्ट बाजूला ठेवू. तर त्याचं स्वप्न होतं की नोकरी करावं, पण त्याला नोकरी लागली नाही. आता बघा, काही लोकांचा विचार असतो की नोकरी म्हणलं की एकदम सिक्युअर लाईफ. दिवसा सकाळी 10 वाजता जायचं, संध्याकाळी 6 वाजता घरी परत यायचं, 5 वाजता 6 वाजता, दिन जाओ पैसा आओ, एकदम सिक्युअर. आपण त्या नोकरीमधून मिळवणारे जे पैसे आहेत त्यांना आपण एकदम लिमिटेड आणि टिप्पणीशीर पैसे खर्चू शकतो. त्या कारणामुळं काही लोकांना असं वाटतं की डोक्याला हेड्याकच नको, सकाळी उठायचं, कामाला जायचं, काम करायचं, यायचं, शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी, 2 दिवस मस्त सण घरी झोपी जायचं आणि एन्जॉय करायचं. तर तशा प्रकारचा हा जगन होता, याचा तसा विचार होता. पण याला नोकरी लागली नाही. नोकरी न लागल्यामुळं यानं असा निर्णय केला की यार, आपल्याला ज्या फील्डमध्ये आवडते ना त्या फील्डमध्ये आपण काम करायचं आणि काम असं करायचं की व्हॅल्युएबल, म्हणजे आपण रिकामं राहिलोच नाही पाहिजे आणि नोकरीसारखी ड्युटी असली पाहिजे. तर आता जगन जे होता ना त्याला कुकिंगचा फार जास्त शौक होता. त्या कारणामुळं त्यानं निर्णय केला की यार, आपण ना कुकिंगमध्येच थोडंसं आपलं करिअर बनवण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर त्याने प्रयत्न सफल झाला आणि त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली. मोठमोठ्या हॉटेल्स वगैरे त्याला हायर करायच्या. आणि असं नाही की तो एकाच हॉटेलला गेला म्हणून, नाही, ज्या वेळेस हॉटेलमध्ये एखादी मोठ्या माणसाची पार्टी असेल त्याच वेळेस हा तिथं जायचा आणि त्यांचं जेवण बनवायचा. तर याचं अपॉइंटमेंट घेण्यासाठी लोकांना याला 2 महिन्या अगोदर फोन करावे लागायचे की बाबा या दिवशी मला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे, तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आले पाहिजे, मोठा कार्यक्रम आहे. तेव्हा हा कुठंतरी तिथं जायचा. आणि याला असं होतं की जेवढा रेग्युलरमध्ये पैसा येणार नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा याच्याकडे यायला लागलेला असतो. आता बघा कसं असतं ना, माणसाला असं वाटतं की यार आपल्याला ना एवढं भेटायला पाहिजे, पण तेवढं भेटत नाही. मग माणूस काय म्हणतो, यार इतकं भेटलं नाही ना आपल्याला तर आपलं जीवन काय कामाचं नाही. पण देवानं आपल्यासाठी समोर ना इतकं मोठं ठेवलेलं असतं. जर माणूस इतकं ठेवलेल्याच्या जागेवर पोहोचला तर त्याला ते सगळं काही भेटतं. तसं याचं झालं. जगनला ना त्याच्या अपेक्षापेक्षा जास्त पैसा भेटायला लागला आणि अपेक्षापेक्षा जास्त त्याला किंमतही भेटायला लागली. पण ते म्हणतात ना, जर काही गोष्टी जर जास्त भेटल्या तर त्या हानिकारक फार जास्त प्रमाणामध्ये असतात. तर सेम असंच झालं. जो जगन आहे त्याच्या अंगामध्ये गर्व आला, घमंड आला. तो कोणाला बरोबर बोलत नव्हता, कोणाला, म्हणजे ते एकदम असं वाऱ्यातच उडायला लागलं. तर एक दिवस त्याला एक ऑफर येते बाहेर देशामधून आणि ती ऑफर इतकी जास्त असते की फक्त 15 दिवसासाठी त्याला तिथं जायचं असतं. 15 दिवस ड्युटी करायची असते आणि त्या 15 दिवसामध्ये त्याला एवढा पैसा भेटणार होता जेवढा पैसा त्याने मागील जीवनामध्ये कमावला नव्हता. तेवढा पैसा त्याला यावेळेस भेटणार होता. तर हा खुश झाला. याला वाटलं ना की आता फक्त 15 दिवस काम करायचं आणि अख्खी लाईफ आरामशीर बसून एन्जॉय करायची. तर हा हो म्हणला. याने फॉर्म वगैरे भरला, सगळी काय तयारी केली आणि बाहेर देशामध्ये त्या ठिकाणावर गेला. आता तिथं गेल्याच्या नंतर सुरुवातीला याचा पासपोर्ट आणि याची ID वगैरे जे काय आहे ते तिथल्या लोकांनी घेतली आणि याला रूम वगैरे देऊन टाकली. रूम एकदम 5 स्टार हॉटेलसारखी होती, एकदम खतरनाक. त्याची राहण्या खाण्यापिण्याची सोय एकदम उत्तम आणि एकदम खतरनाक होती. याच्या मनाला वाटल ते. आता याला ज्या जागेवर काम करायचं होतं त्या जागेवर हा 2 दिवसाच्या नंतर गेला, जेव्हा याला बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस. तिथं गेल्याच्या नंतर हा म्हणजे त्या माणसासोबत बोलतो तिथल्या आणि विचारतो की बाबा कसं काम आहे, काय काम आहे, म्हणजे कसं करावं लागेल. तर ते माणसं याला म्हणले की काम असं आहे की तुम्हाला जेवण बनवायचं आहे आणि जेवण मांसाहारी बनवायचं आहे आणि मांसाहारी जेवण असं बनवायचं आहे की ते जनावराचं नसून माणसांचं असेल. माणसाच्या पोटाच्या आतले जे आतडे असतात त्यांचं, माणसाच्या किडण्यांचं, माणसांच्या छोट्या छोट्या अवयवाचं जेवण बनवायचं आहे. जर तुम्ही हे जेवण लगातार तुम्ही जर 15 दिवस बनवलं
तर तुम्हाला जेवढा पैसा आम्ही बोललो त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा आम्ही तुम्हाला देऊ. पण जर एवढं जेवण तुम्ही 15 दिवस नाही बनवू शकले किंवा हे जेवण व्यवस्थिशीर झालं नाही, जसं की मांसाहारी नॉर्मली असतं तसं, तर मग या माणसांच्या जागेवर ज्यांचं तुम्ही जेवण बनवताय त्यांच्या जागेवर तुमचं जेवण बनवलं जाईल. अशा पद्धतीनं जगनला तेथील लोक म्हणले. आता असं म्हणल्याच्या नंतर जगनला घाम सुटला, तळकापळ सुटला याला. हा तिथून त्यांना काही न बोलता आपल्या रूममध्ये आला. रूममध्ये आल्याच्या नंतर हा बसला, जगभर पाणी पिला आणि नंतर विचार करू लागला की यार आता आपलं काय खरं नाही. आता हे जे काही सगळं झाले ना, हे काय विचित्र झाले. याला कन्फ्युजन आलं की यार असं कसं होऊ शकतंय. आता ज्या माणसाने याला इथला ॲड्रेस दिला होता किंवा इथली ऑफर दिली होती याने त्या माणसाला कॉल केला. त्याला कॉल केल्याच्या नंतर त्याला म्हणला की भाई इथं मी आलो होतो आणि आल्याच्या नंतर येथील जे लोक आहेत त्यांनी मला असं असं बोललेलं आहे की माणसांना कापायचं, त्यांचं जेवण करायचं. भाई तू यार इथले लोक काय पागल आहेत का? माणसांना कोण माणसं खात असतात का? आता जो फोन लावलेला आहे तो हसला. अहो काय जगनराव, तुम्ही असं बोलताय तुम्ही? अहो विचार करा, तुमच्या जिंदगीमध्ये तुम्ही जेवढा पैसा कमावला नाही तेवढा पैसा तुम्हाला ती लोक द्यायला तयार झालेत. आणि काय फक्त 10-12 दिवसासाठी, आणि तुम्हाला तेवढं होत नाही वय? अहो विचार करा, ते माणसं काय तुमच्या घरची नाही आहेत, बाहेरची माणसं आहेत, मेलेली माणसं आहेत. आणि ती माणसं अशीही नाहीत की जिवंत आहेत म्हणून, आहे का नाही? तुम्ही एक काम करा, असं समजा की ते कुठली जनावर आहेत, त्यांना तुम्ही कापताय आणि त्यांची भाजी करताय. बस सोपं आहे. इकडे जगनरावचं तळपळ सुटला, म्हणजे एकदम पातळ झाली. जगनराव ऐकून, अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? अहो येथील लोक माणसांना मारून त्यांच्या मांसाचं जेवण मला बनवायला सांगतायत. अहो जिवंत जनावराला मारायच्या वेळीस मला कसं तरी होतंय, तर माणसांचं जेवण? तुम्ही शुद्धीवर आहात का? काय बोलतात? नाही, मला इथं राहायचंच नाहीये. तुम्ही काय करा, मला माझं पासपोर्ट त्यांना द्यायला लावा आणि मला माझ्या देशाकडे, मला नाही कमवायचे पैसे, मला नाही घ्यायचे पैसे. आता ज्या माणसाला हा बोलू लागला तो माणूस म्हणतो, अरे असं कसं? आता मी काही नाही करू शकत. कसं ना, तुम्ही हा विचार पहिलेच करायला पाहिजे होता, आहे का नाही? ज्या वेळेस तुम्हाला ऑफर भेटली होती त्यावेळेस तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं ना की बाबा तिथं काम कसं आहे, जेवण काय बनवायचं आहे, कुठं आहे ते, त्याले नियम काय आहेत. अरे तुम्ही एवढा मोठा पैसा ऐकल्याच्या नंतर तुम्ही गरगर त्या याच्यावर ॲग्रीमेंटवर सह्या मारल्या, त्या ॲग्रीमेंट देऊन टाकले. आता त्या ॲग्रीमेंटमध्ये साक्षात असं लिहिलेलं आहे की बाबा या माणसानं जर काम केलं नाही तर या माणसावर पूर्ण कब्जा त्या कंपनीचा आहे, त्या माणसांचा आहे, ज्या माणसाने तुम्हाला हायर केले त्यांचा. आता ते माणसं तुमच्यासोबत काय करतील काय नाही हे आम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला कैदी बनवून ठेवतील. जोपर्यंत तुम्ही त्यांचं काम करत नाहीत तोपर्यंत ते माणसं तुम्हाला सोडतील तरी कसं? आता ह्याचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर जगनराव पुन्हा पातळ. जगनराव म्हणतात, अहो ते तुमचं बरोबर आहे, मी नाही वाचलं, मी पैशाच्या लालचीमध्ये आंधळा झालो होतो. पण तुमचं तर काम आहे ना मला सांगण्याचं. काय सोपं वाटलंय काय तुम्हाला माणसांना मारून त्यांचं जेवण बनवायचंय? मग मी तुमचं काय म्हणणं, आता तुमचं काय म्हणणं आहे, मी काय करू? तो समोरचा माणूस जगनरावला म्हणतो. जगनराव म्हणतात, नाही, तुम्ही माझा पासपोर्ट त्यांना द्यायला लावा, मला इथून यायचं आहे. मग तो म्हणतो, मी नाही करू शकत असं, ॲग्रीमेंटच्या व्यतिरिक्त मी जात नाही ना. आता मला ड्युटीच ती आहे, मी शेफ शोधून आणतो, त्यांना देतो, याच्यानंतर काय होत नाही. तुम्ही फोन ठेवा बरं जगनराव, तुम्ही त्याच्या कैदीमध्ये राहून जा 10-12 दिवस, मग ते तुम्हाला सोडतील. त्याचा क्रायटेरिया पूर्ण होऊ द्या, मग तुम्हाला सोडतील, तुम्ही या घराकडं. आता असं म्हणल्याच्या नंतर जगनराव म्हणतात, कशाचा क्रायटेरिया, कशाचं काय लावलंय? ती माणसं आम्हाला म्हणले की तू जर यांचं जेवण नाही बनवलं तर पुढचं जेवण तू असणार म्हणून. आता हा जो माणूस आहे हा म्हणतो, काय गोष्ट करायला असं बोलले ते माणूस? बाबा जगनराव तुम्ही मला फोन कर नका, तुमचं माझं घेणं देणं नाहीये. आपल्या दोघांचं घेणं देणं फक्त इतकंच होतं की ॲग्रीमेंटवर सह्या घ्यायचा, तुम्हाला तिथं लावून द्यायचा. ठेवला फोन, कट फोन ठेवून त्याला. जगनराव साला कन्फ्यूज, काय करावं याला मिळ लागे ना. हा फुल म्हणजे एकदम खतरनाक डीपमध्ये तो पागल झाला. आता हा ज्या हॉटेलमध्ये होता त्या हॉटेलमध्ये दारू वगैरे सगळ्या काही सोयी सुविधा होत्या. त्याला टेन्शन येऊ लागलं. याच्या अगोदर याने कधी दारू पिली नव्हती, पण त्यावेळेस यानं दारू पिली. दारू पिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अर्धा नशेमध्येच तो गेल्याच्या नंतर तिथं बोलायला लागला की मला माझं पासपोर्ट द्या, मी जातो, मला इथं राहायचं नाही, मला इथं काम करायचं नाही, मला माझा पासपोर्ट देऊन टाका, देऊन टाका. आता तिथं तो रश करत होता. रश करत असताना त्यातल्या माणसाने याला पकडलं
एका रूममध्ये नेलं आणि एका खुर्चीवर बसवल्याच्या नंतर याची पूर्ण दारू उतरली काही वेळाच्या नंतर. आणि याच्यासमोर 2 माणसं आले, नॉर्मल माणसं, एकदम असे साधेसुधे कपडे घातलेले आले याच्यासमोर आल्याच्या नंतर याला प्रश्न विचारला की तुम्हाला कोणतं मंजूर आहे, तुम्ही जेवण बनवताय की जेवण होता? हा जगनराव चुपचाप, तेवढ्या त्याच्या कानावर आवाज आला चिरकण्याचा. आता हा त्या आवाजाकडे बघायला लागला की कोणाचा आवाज आलाय म्हणून. ते माणसं याला म्हणतायत की आवाज ऐकायचा, तुम्हाला बघायचं काय व्हायला ते, चला. याला खुर्चीवरून उठवलं, 2 जणांनी दोन्हीकडून याला पकडलं आणि जिकडून आवाज आला ना तिकडे तो घेऊन गेला. आता तिकडे घेऊन गेल्याच्या नंतर ज्या हॉलमध्ये हा गेला होता तिथं तब्बल 4 ते 5 महिला पूर्णपणे विवस्त्र होऊन एका म्हणजे अशा झोपलेल्या होत्या, त्यांना असं बांधलेलं होतं. आणि जी लगेच शेवटची महिला होती तिला ते अक्षरशः लोक कापत होते, म्हणजे तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करत होते. आणि ते तुकडे असे करत नव्हते की तिला बेशुद्ध करून किंवा तिला पहिले मारून, नाही, ती पूर्णपणे शुद्धीवर होती, पूर्णपणे ती जिवंत होती. आणि ती जिवंत असताना तिचे तुकडे करत होते, ती ओरडत होती, जोरजोरात चिरकत होती. अंगठा अलग काढायचा, अंगठ्याचे जे नख असतात ते अलग उपसायचे, ते अलग ठेवायचे, म्हणजे प्रत्येक पार्ट, अंगठा एकीकडं, करंगळी एकीकडं, असे एका पायापासून चालू. नंतर ते पंजा झाल्याच्या नंतर ते बोटं एकीकडं, पंजा एकीकडं, पोटरी एकीकडं, असं ते चिरायचे. याच्यासमोर सगळं साई संगीत. ते म्हणले की मग तुम्ही एक काम करा, इथं काम करा. हा तर एकदम हादरला. आणि त्या अलीकडच्या लेडीज होत्या त्या पण चिरकायला लागल्या, ओरडायला लागल्या ते सगळं बघून. पण तिथला आवाज कुठं बाहेर जात नव्हता. आजूबाजूच्या रूममध्ये बस संपला विषय. जगनरावला तिथून बाहेर आणलं. जगनराव बाहेर आल्या उलट्या करायला लागला, बक 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 बक. त्याला काही कळत नव्हतं की काय करावं आणि काय नाही, पूर्णपणे कन्फ्यूज. आता इतकं भयानक पाहिल्याच्या नंतर कोणाला उलट्या होणार नाहीत? आता तुम्ही इमॅजिनेशन करा यार, तुमच्या पुढे एखाद्या माणसाला टरटर कापतायत, कसं वाटेल? तसं जगनरावला वाटलं, यार हे काय होतं आणि एवढं भयानक कसं होतंय, याला काय सुधरत नव्हतं. मग आता याच्या डोक्यामध्ये आलं ना की बाई आपण जर नाही म्हणलो तर आपला कार्यक्रम इथंच टाय फिश होऊन जातो. मग जगनराव म्हणले की काही प्रॉब्लेम नाही, मी जेवण बनवतो. आता हा किचन रूममध्ये जातो. किचन रूममध्ये गेल्याच्या नंतर याच्या समोर अशा मोठ्या अशा प्लेटा ठेवलेल्या असतात आणि त्या प्लेटामध्ये माणसाचे प्रत्येक अवयव ठेवलेले असतात, बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळे अवयव. आणि याला डिश बनवायला सांगतात की या अवयवाला बनवून तू एक चांगली डिश बनवून. याच्यातही त्याला शर्यत अशी लावतात की डिश जर चांगली बनली नाही, कोणत्याही अवयवाची डिश बनव आणि त्या अवयवाची अवयव पार्ट म्हणून टाकू यार. या कसं यार, किती अवघड शब्द आहे. कोणत्याही पार्टची जर तू डिश बनवली आणि त्या पार्टची डिश जर चांगली चविष्ट लागली नाही तर तोच पार्ट तुझ्या शरीराचा कापलाच आहे, असं याला सांगितलं. आणि जर ती चव चांगली लागली तर तुझ्या अकाउंटमध्ये अजून जास्त पैसे ॲड होतील, अशा प्रकारचं गेम. आता यानं उचललं भाई, पायाचे जे बोटं असतात ना ते त्यानं उचलले आणि त्यानं डिश बनवली. डिश बनवल्याच्या नंतर त्यानं त्याच्यावर सजावट वगैरे केली. आता ते सगळी डिश बनवूपर्यंत याला घाम सुटू लागला, याचा हातपाय चळचळ कापू लागले. आणि त्यातल्या त्यात याची भीती एवढी मोठी की बाबा ही जर डिश बरोबर बनली नाही तर आपण तर गेलो, अशा प्रकारे याला वाटू लागलं. डिश बनवली, डिश समोर गेली. समोर गेल्याच्या नंतर ज्यानं डिश नेली होती तो वापस आला. वापस आल्याच्या नंतर याला म्हणला की डिश चांगली झाली आहे. आता त्या दिवशी याचं तेवढं काम झालं आणि हा आपल्या रूमवर गेला. रूमवर गेल्याच्या नंतर याला एक असं वाटलं की यार आपण हे काय करतोय, म्हणजे याची पूर्ण फाटली ना. याला काय कळत नव्हतं की काय करावं आणि काय नाही. म्हणून यानं निर्णय केला आपण तिथं काम करायचं नाही, पासपोर्टही घ्यायचं नाही, आपण असं पैदल पळत निघू, लपून लपून जाऊ. लागू दे 2-4 वर्ष लागू दे घरी जायला, 6-10 वर्ष लागू दे घरी जायला, पण आपण इथून पळायचं. मग याने त्याच रात्री उठला, बॅग वगैरे घेतली आणि हॉटेलच्या बाहेर पडला. म्हणजे हॉटेलच्या खिडकीमधून बॅग टाकली आणि ऐकून बाहेर पळाला. आता बाहेर पळाल्याच्या नंतर याला माहिती नव्हतं की आसपास जितके पण लोक वगैरे आहेत ते सगळे काही तिथलेच आहेत. आता एक म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे, जर खुलेआम जर कुठं माणसाचं मांस कापल्या जात असेल, माणसांना कापल्या जात असेल तर साहजिक आहे ना ते ठिकाण काय शहरामध्ये नसणार, लांब असणार कुठंतरी. तशाच प्रकारचे ते ठिकाण लांब होतं.
हा जगन बाहेर निघल्याच्या नंतर सगळीकडे काळोख, सगळं शांत वातावरण, याला कळत नव्हतं कुठं जावं आणि कुठं नाही. आता याला जाता वेळेस एका गार्डनं बघितलं. आता त्या पूर्ण यानं ते माणसं असते पूर्ण. आता सगळ्यांना माहित होतं ना की हा इथं आलेला आहे म्हणून. त्यांनी सांगितलं म्हणतात की बाबा आपला जो सेफ आहे तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय. याला पकडतात. याला पकडल्याच्या नंतर परत त्या ठिकाणावर आणतात ज्या ठिकाणावर महिलांना ठेवलेलं असतं. याला पूर्ण ओपन करतात. ओपन केल्याच्या नंतर याचे हातपाय बांधतात. आता जे तिथला मेन माणूस होता तो आला. तो याला म्हणला की बाबा तुला असं नव्हतं करायला पाहिजे होतं, आता तुझी माझी करावी लागेल. आणि याच्या हे पूर्ण शुद्धीवर असताना याचे बोट कापले, जीभ कापली, डोळे काढले, म्हणजे शरीराचा एक एक अवयव असा अलग अलग केला. आणि नंतर याची भाजी बनवली आणि याची भाजी बनवून कुत्र्यांना टाकली. झालं, संपलं. हा मेला, स्टोरी संपली. आता ही स्टोरी एक मित्र आहे त्यानं मला पाठवली. त्यानं स्वतः रचना केली या स्टोरीची आणि ही पूर्ण मला पाठवली. आता त्याने जे ही स्टोरी इन्स्पायर केलेली आहे, ही स्टोरी अशा मूवीजपासून इन्स्पायर केलेली आहे जसं की रॉंग टर्न मूवीज, हॉस्टेल मूवीज, अशा टाईपच्या ज्या मूवीज आहेत त्या मूवीजला बघून याने ही गोष्ट इन्स्पायर केलेली आहे आणि आपल्याला पाठवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं सांगा म्हणून. तर आपण आपल्या हिशोबानं सांगितलेले आहे. तर स्टोरी जर चांगली वाटली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या स्टोरीपासून नेमकं शिकायला भेटतंय काय की जास्त लालच नको भाई. कसं असतं ना, ज्या जागेवर अचानक मोठा पैसा यायला लागतो ना तिथं काही ना काहीतरी काळं असतं. तर या स्टोरीमधून आपल्याला शिकायला भेटतं. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.